काल आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्याचा वाढदिवस होता. माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांचा वाढदिवस होता. त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जमाफीची यादी जाहीर केली. पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण तब्बल 56 लाख शेतकरी या कर्जमाफीस पात्र आहे. पण या माणसाने आपल्या वाढदिवसानिमित्त काहीतरी करावं बा म्हणून 553 लोकांची कर्जमाफीची यादी जाहीर केली. आता मला एवढंही समजत नाही की आपल्या वाढदिवसानिमित्त शोभलं पाहिजे असं करावं ना काहीतरी. एवढा मोठा महाराष्ट्र, 56 लाख शेतकरी पात्र, आणि त्याच्यामध्ये फक्त 553 लोकांची तुम्ही यादी जाहीर केली, शेतकऱ्याची जाहीर केली. कोण्या शेतकऱ्याला त्या वाढदिवसानिमित्त लाभ भेटेल? कोणता शेतकरी तुम्हाला वाढदिवसानिमित्त काही दुआ देईन? काही लाज आहे की नाही आहे? की लाज शरम पूर्ण विकून खाल्ली तुम्ही लोकांनी. अरे काही तर आपल्या नावाला शोभेल असं काहीतरी करावं ना तुम्ही. की आपल्या वाढदिवसानिमित्त फक्त 553 लोकांची पुऱ्या महाराष्ट्रात, भाई पुऱ्या महाराष्ट्रात 56 लाख पैकी फक्त 553 लोकांची तुम्ही यादी जाहीर केली रे. आणि पूर्ण या महाराष्ट्रामध्ये फक्त सात जिल्ह्यात आणि फक्त जिल्हा बँकेचे जे शेतकरी आहेत त्यांना फक्त या कर्जमाफीचा लाभ भेटेल 553. अरे एवढीच काय घाई होती? 30 जुलै तारीख आहे ना, तर द्यायला पाहिजे होती. बस बा आपल्या वाढदिवसानिमित्त काही ना काही या महाराष्ट्राला शेतकऱ्याला लॉलीपॉप द्या म्हणून द्या. एकही शेतकरी तुम्हाला चांगलं म्हणत नसन. एकही शेतकरी जे 553 लोक आहे ना, त्या शेतकऱ्यापैकी तुम्हाला दुआ दिन म्हणून असा एकही शेतकरी नसेल. काही पण म्हणजे